ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याशी चर्चा केली आहे। त्यांची मध्यरात्री भेट घेतली आहे। तिघांमध्ये 1 तास चर्चा झाली। ओमराजे पक्षात राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी दिली आहे। गेली 3 दिवसापासून ऑपरेशन टायगर हे जी चर्चा अगदी जोरदार सुरू आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 6 खासदार जे आहेत ते फुटलेले आहेत आणि हे फुटलेले खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये जे आहे ते सामील होण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा अगदी जोरदारपणे राज्यभरात सुरू होत्या। खरं तर कालच खासदार ओमराजे लिंबाळकर यांचे वडील पवनराजे लिंबाळकर यांच्या हत्याकांडाचा जो निकाल आहे तो निकाल हाती आला आणि याच्यामध्ये खासदार ओमराजे लिंबाळकर यांना एक मोठा धक्का मानावा लागेल, कारण की ज्या आरोपीवरती संशयित होता ते सर्व आरोपी जे आहेत ते निर्दोष मुक्तता कोर्टाने दिलेले आहे आणि साहजिकच या निर्णयामुळे या निकालामुळे खासदार ओमराजे लिंबाळकर हे व्यथित झालेले आहेत। आता नक्की ओमराजे लिंबाळकर काय भूमिका घेतात, काय निर्णय घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मात्र खासदार ओमराजे लिंबाळकर हे धाराशिवमध्ये जाऊन गोवर्धनवाडी या ठिकाणी त्यांच्या जे मूळ गाव आहे या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांसोबत मी चर्चा करणार आहे। या चर्चेतून काय निष्पन्न होतंय त्यानंतर मी निर्णय घेणार आहे अशी त्यांची भूमिका होती। मात्र सध्या कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्यासोबतची ही बैठक आणि या बैठकीतून नक्की काय तोडगा निघतोय, काय निर्णय होतोय हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत एवढंच। पण काय चर्चा आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिलाय असं देखील म्हणलं जातंय आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत आणि काय ते तो पण विषय आहे, कारण त्यांनी 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळालेला नाही तो पण विषय आहे। आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो। पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे। मैत्री निभावतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच, म्हणजे तीच असावी किंवा तीच राहील असं आम्हाला वाटतं आणि ते पक्षासोबत राहतील असा विश्वास आहे आम्हाला। नाही बाकी काय नाही, आम्ही साहेबांचा निरोप घेऊन फक्त आलो होतो। पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? नाही सांगतो म्हणलेत ते, आता उद्या एखाद दिवस द्या म्हणलेत ते, काय होतं। उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? नाही, उद्या 1 दिवस द्या म्हणून सांगितलं त्यांनी, त्यातलं ठरवू आपण काय।